देशाटन करता करता काल आपण गेलेलो होतो देहरादूनमध्ये आणि आज आपण निघालेलो आहोत उत्तर काशीला. उत्तर काशी तुम्ही बघितलंय का? नाही का? आज मी तुम्हाला इकडचं एक कमाल असं गाव दाखवणार आहे. आपण आलेलो हिमाचलच्या जवळपास, त्यामुळं ऍपल तर इकडे मिळणारच आहेत छान. हा, आता बर्फ वगैरे नाहीये, पण काय करणार, एप्रिल महिना सुरू होता ना आता. आता बर्फ मिळेल की नाही माहित नाही बघायला, पण काही हरकत नाही. आपण तरी सुद्धा या सगळ्या भागामध्ये काय काय सुंदर गावं आहेत, काय काय वेगवेगळी खाद्य संस्कृती आहे, वस्त्र संस्कृती आहे, हे सगळं नीट बघणार आहोत या ब्लॉग मध्ये. इकडे दिसते हिमालयाची बर्फाच्छादित अशी पर्वतराजी. आम्हाला वाटलंच नव्हतं की आम्हाला ही बर्फांची पर्वतराजी पण बघायला मिळेल, पण ती दिसल्यानंतर आम्ही खूप जास्त खुश झालो. पण आम्हाला ॲक्च्युली तसा प्रवास करायचा नव्हता. आम्ही दुसऱ्या दिशेला चाललेलो होतो आणि प्रवास करता करताच आम्हाला खूप जास्त लागली भूक. त्याच्यामुळं पद्मा आंटींच्या हरकी दूध नावाच्या ठिकाणी जे एक छोटंसं त्यांचं कॅन्टीन आहे, तर तिकडे आम्हाला जेवायची सोय मिळाली. तिकडे आम्ही छानसं असं नदी काठाने बसून जेवण केलं आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. मला तर प्रश्न पडला, एवढी उंचावरती अशी ही छोटी छोटी लाकडी त्यांनी दुकानं बांधलेली होती, ही कशी मेंटेन करत असतील आणि वर्षभर ही टिकतात कशी? कारण बर्फ पण बऱ्यापैकी या सगळ्या भागामध्ये असतो जेव्हा डिसेंबरचे किंवा जानेवारीचे वगैरे दिवस असतात तेव्हा. तर काय माहिती हे नक्की काय टेक्निक आहे घरं वगैरे मेंटेन करायचं. पण बरीच घरं अजूनही पारंपरिक पद्धतीने अशीच लाकडी होती. तसा आमचा प्रवास यमुनोत्रीच्या बाजूने चाललेला असल्यामुळं मध्ये मध्ये यमुना नदीचं सुंदर दर्शन आम्हाला घडतच होतं. प्रवास करताना आमची गाडी जशी जशी उंचावरती जाऊ लागली ना, तसं तसं ऊन कमी व्हायला लागलं आणि थोडी हिमाचल पहाडामध्ये आम्ही आहोत आणि इकडे खूप काय काय ह्याला मिळतंय. पानांची मला प्रचंड भीती वाटते बरं का, पण हे जे काय गोडुलं तिथं भेटलं ना, मला खूप भारी वाटलं मला आणि मी त्याच्यासोबत छान फोटो वगैरे पण काढले. माझ्या माग हा जो खळाळणारा प्रवाह दिसतो ना पाण्याचा, ही आहे यमुना नदी. आणि मी जिथे आहे तिथून खूपच जवळच यमुनोत्री म्हणजे यमुना नदीचा उगम जिथे झालाय ती जागा आहे. अर्थात मी काही तिकडे जाणार नाहीये, कारण मी शूटिंगची लोकेशन्स बघण्यासाठी आली आणि आमचा रस्ता वेगळा आहे त्यापेक्षा. पण तरीही यमुनेचा हा छान प्रवाह बघताना खूप छान वाटतोय. तसं पाहिलं तर ही होती एक वर्क ट्रिप, त्यामुळे प्रत्येकाच्याच डोक्यात काही ना काहीतरी कामाचे विचार होते. पण तरीसुद्धा हे सगळं निसर्गरम्य दृश्य बघून आम्हाला काही राहवलं नाही आणि आम्ही तिथं थोडासा वेळ स्पेंड केला. सकाळपासून फारशी थंडी वाजत नव्हती, पण आता मला थोडं थोडं जाणवायला लागलं की मला थोडीशी थंडी वाजतेय. आणि आता काही वेळापूर्वी आम्हाला काही ट्रेकिंग करणारे लोक भेटले, तर त्यांच्याकडून असं कळलं की इकडे -12-13 पर्यंत वगैरे पण टेम्परेचर आहे, जे पण नेहमीच्या परिस्थितीपेक्षा बऱ्यापैकी बरी परिस्थिती असं आहे. आणि तसं असू शकतं याची मला थोडी थोडी जाणीव होती. थंडीने कुडकुडत का असेना, संध्याकाळच्या वेळी आम्ही पोचलो एका अमेझिंग गावामध्ये. उत्तराखंडच्या कुशीत लपलेलं आणि हिमालयाच्या अगदी जवळ असलेलं असं हे छान छोटंसं गाव होतं. बहुतेक घरं टिपिकल लाकडी छान होती. हिमालयाच्या जसं जसं तुम्ही जवळ जाल ना, तसं तसं तुम्हाला बऱ्याच वेळेला ऑक्सिजन कमी होतोय असं सुद्धा जाणवतं. आणि त्यात हा सगळा भाग ना खूप चढ उताराचा असतो. तिथली लोक कशी मॅनेज करतात माहिती नाही, पण आपण कधीतरी जातो ना तर हा चढ उतार
चालणं बऱ्याच वेळेला सहन होत नाही. आणि हे समोर जे दिसतं ना कुलूप लावलेलं, ते दुकान आहे बरं का. या गावामध्ये माणसं तशी फारच कमी होती, पण जी काही होती ती खूप छान प्रेमाने आदरातिथ्य करून बोलत होती. आणि हे जे काही दृश्य होतं ना, या गावांमध्ये फिरताना एक गोष्ट नेहमी मला जाणवते की गावं खूप सुंदर आहेत, त्यामध्ये संस्कृती आहे, कल्चर आहे, पण गावं स्वच्छ ठेवण्यासाठी म्हणून मॅनपॉवर नाही आहे. आणि त्याच्यामुळं स्वच्छतेच्या अभावी जितकं सुंदर गाव दिसायला हवं तितकं ते दिसत नाही. अर्थात हे आपण टुरिस्ट म्हणून म्हणतो, पण प्रत्यक्षात हे सगळं मेंटेन करणं खूप अवघड आहे याची मला कल्पना आहे. आणि माझ्या बरोबर समोर आहे हिमाच्छादित अशी हिमालयाची एक डोंगराची रांग. डोंगर कसला, पर्वत आहे हा, पर्वताची रांग आहे ही. आणि आता आपण चालतोय, आपल्या सोबतची माणसं कुठे गेली ते बघायला. आजकाल कुठेही जा तुम्ही, सिमेंटची घरं अनअफोर्डेबल आहेत. आणि याही एरियामध्ये तसंच आहे. काही गोष्टी कमरे हो गए, आप 3 कमरे ये ऐड कर लो, 2-3 कमरे उसमें ऐड करेंगे. ह्या गावातली छोटी मुलं आणि बायका आधी जरा बोलायला बिचकत होत्या, मग नंतर त्यांच्या लक्षात आलं की अच्छा हे काहीतरी असं शूटिंग करतात. मग मात्र हळूहळू त्यांनी येऊन हसून खेळून आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. और वहाँ पे हमको अगर ग्राउंड चाहिए, वहाँ पे ग्राउंड चाहिए, तकरीबन ये घर भी मिलाओ, वो पीछे घर भी मिलाओ, ये घर भी मिलाओ, ये घर. त्यांना खूप मजा येते मी शूट करते, त्यामुळे त्या इकडे येऊन उभ्या राहिल्यात. हा इकडे काहीतरी बोलतात, पण मला काही कळत नाही की नक्की काय बोलतात त्या. काहीतरी चर्चा चालू आहे. घराच्या खाली यांच्याकडे असं काहीतरी एक स्ट्रक्चर आहे, मला वाटतं या घराचं चालू आहे कन्स्ट्रक्शन. आणि वरती आहे हे घर जे पूर्णपणे लाकडी आहे. आणि या सगळ्या एरियामध्ये मी फिरत होते ना, तेव्हा मला एकच गोष्ट सारखी मनात येत होती, आपण खरंच खूप लकी होत यार. आपल्याला इतका काही स्ट्रगलच नाही आयुष्यामध्ये, आणि तरीसुद्धा किती रडतो आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी. आणि इथं मात्र लोक खूप बेसिक गोष्टींसाठी सुद्धा खूप स्ट्रगल करत होती. ते जे मगाशी बांधकाम चाललेलं घर होतं ना, त्या घराचं जे ओनर होते त्या दादांना मी विचारलं की मी आतलं जरा शूटिंग करू का, घरं कशी असतात ते. तर त्यांनी मला अलाउड केलं आणि असं होतं ते घर. तर असा आहे हा सगळा नजारा. उत्तराखंड मधलं हे छोटंसं सुंदर गाव जे हिमालयाच्या पर्वतराजीच्या अगदी वरच्या भागामध्ये येतं. देहरादून पासून या गावात येण्यासाठी आम्हाला साधारणपणे 9 ते 10 तास लागले. सकाळी 6 वाजता आम्ही देहरादून मधून निघालो होतो आणि इथे पोचायला आम्हाला साधारण 5 वगैरे वाजले. म्हणजे खाण्यापिण्याचा वेळ सोडला तरी सुद्धा एक 7-8 तासाचा प्रवास आम्ही करून आलो. आणि इथे येईपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की अरे आपण काय बघायला चाललोय, इतकं काय एवढं बघायचंय, फोटोजमध्ये आपण बघतोच. पण तुम्हाला मी सांगते, मी इथं ज्यावेळी आले ना त्यावेळी या सगळ्या वातावरणाचा फील घेतल्यानंतर मला इतकं छान वाटतं ना. म्हणजे एक मनात खूप शांतता वाटते. खूप आपण जसं मेडिटेशन केल्यानंतर रिलॅक्स वाटतं ना, तसं सेम फिलिंग मला आत्ता इथं येत आहे.
आणि दुसरी गोष्ट एक सांगू, या गावामध्ये जी माणसं आहेत तर त्यांना खूप जास्त प्रवासी येण्याची सवय नाहीये, कारण हा काही टिपिकल टुरिस्ट असा स्पॉट नाहीये. त्याच्यामुळं या गावातल्या लोकांना सुद्धा आपल्याबद्दल इतकं जास्त प्रेम आणि खूपच इनोसंट म्हणू शकतो आपण, तशी ही लोक असतात. आणि खूप मनापासून ते आपको फोटो खींचना है वगैरे असं विचारून ते आपल्याला फोटोच्या पोज देतात, ते आपल्याला त्यांचा ड्रेस दाखवतात, जेवणा खाण्याची चौकशी करतात, तुम्ही काय खाल्लं, तुम्ही काय राहताय, थंडी वाजते का तुम्हाला वगैरे, अशा बऱ्याच चौकशा इकडे लोक करत होते. ते सुद्धा खूप छान वाटलं. बाय बाय. तर अशा पद्धतीने या सुंदर गावाला आम्ही आता टाटा बाय बाय करतोय. संध्याकाळची वेळ झाली आहे, आम्हाला पोचायला खूप जास्त उशीर होईल, आम्हाला अजूनही बऱ्याच गोष्टी बघायच्यात. त्याच्यामुळे आम्ही आता पटकन निघतो. आणि तुम्हाला अजूनही उत्तराखंड आणि हिमाचलच्या मध्ये अजून अशी कुठली लोकेशन वेगळीच दिसली ना, ऑफ बीट काहीतरी, तर मी नक्की शूट करून त्याचा ब्लॉग करेन, प्रॉमिस.